इंदिरा संत यांच्या मृदगंध ह्या ललित लेख संग्रहातून प्रार्थनेतील रंगतरंग. प्रार्थना शब्द काही मला नवा नव्हता. तो रामायण महाभारताच्या मला समजलेल्या वाचनात बऱ्याचदा येऊन गेला होता. एक अगदी ठळक अशी मनापुढची आठवण म्हणजे पृथ्वीवर अनाचार माजतो इतका की तो तिला असह्य होतो. मग ती गोमातेचे रूप घेऊन भगवान विष्णूकडे येते. ते आपले सुखासीन असे शेषावर पहुडलेले, लक्ष्मी देवी त्यांचे पाय चुरत बसलेली आणि गोमाता डोळ्यांतून अश्रू गाळत विनवत असलेली, हे देवादी देवा माझे रक्षण कर. ही प्रार्थना. पण तो शब्द पुस्तकातच राहिला. पण ध्यानी मनी नसताना प्रार्थना हा शब्द रोजच्या बोलण्यात आला. तो मी प्राथमिक शाळेत गेल्यावर रोज पहिली घंटा झाली की प्रथम प्रार्थना. मुलांनी आपापल्या वर्गात जाऊन उभे राहायचे आणि एका सुरात प्रार्थना म्हणायची. भो पंचम जॉर्ज भुवरा विबुध मान्य सार्वभौम बहुरा नय धुरंधरा बहुत काळ तुझी पाळ ही वसुंधरा. मुख्याध्यापकांच्या वर्गात शिरतात समोर भिंतीवर लावलेल्या राजा राणीच्या रंगीत फोटोला उद्देशून ही प्रार्थना असायची. या फोटोतील राणी मला फार आवडायची. गोरीपान, उंच, निळ्या डोळ्यांची, तिचा सुंदर झगा मन ओढून घेणारा आणि तिच्या कुरळ्या केसांवरील नाजूक मुकुट मला फार आवडणारा. हे तर त्या भूपाचे स्तोत्र. ही प्रार्थना कशी काय? मी सकाळी भूपाळ्या मनाचे श्लोक म्हणत होते. संध्याकाळी शुभंकरोती, रामरक्षा, गणपती स्तोत्र म्हणत असे. पण आम्ही चला आता प्रार्थना म्हणायला असे काही बोलत नव्हतो. रामरक्षा वगैरे म्हणताना देवासमोर बसायचे. उद्बत्तीचा दरवळ असायचा. पितळेच्या समयीत मंद नंदादीप तेवत असायचा. आम्ही म्हणत असू त्या स्तोत्रात आणि समोरच्या या दृश्यात काहीतरी सुसंवाद साधलेला असायचा. मनात थोडाफार भक्तीचा रंग उमटलेला असायचा. पण या शाळेतील प्रार्थनेत तसे काहीच वाटत नव्हते. ओरडायचे मात्र कचकचून आणि प्रार्थना पुरी करायची. प्रार्थना कसली एक वृक्ष भावशून्य ओसाड करडा आवाज मात्र. त्यानंतर प्रार्थनेला मी प्रेयर म्हणू लागले. ते मिशन स्कूलमध्ये आणि वनिता विद्यालयात. या प्रार्थनेला आम्ही मुली व शिक्षक रांगेने गुपचूप मोठ्या प्रेयर हॉलमध्ये जात असू. एक शब्द बोलायचे नाही. शांत बसून वा उभे राहून डोळे मिटायचे आणि मंद गंभीर स्वरात प्रार्थना म्हणायची. ती प्रार्थना अगदी टिपेच्या स्वरात तर ही अगदी खर्जात. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरी आज आम्हाला दे आणि आमच्या पापांची क्षमा कर. असे सामुदायिक बोलून मग आमेन म्हणून प्रार्थना संपवून तितक्याच शांततेने आणि रांगेने आपापल्या वर्गात जायचे. या एकूण प्रार्थनेवर गोऱ्या अमेरिकन प्रिन्सिपल बाईंचे कडक शिस्तीचे सावट पसरलेले असे आणि जाताना मनात यायचे, देवाकडेच मागायचे तर भाकरीच का मागायची दरिद्र्यासारखी. ती कृत्रिम शांतता, ती गद्यवृक्ष प्रार्थना हे अगदी नको वाटायचे. त्यापेक्षा आमचे बायबल शिकवणारे मास्तर आमच्याकडून येशू, प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा हे गाणे म्हणून घ्यायचे. फार आवडायचे. मग शाळांतील या प्रार्थना सुटल्या. घरीची रामरक्षा सुटली. देवाची पूजा उपासनाही नव्हती. पण नोकरी करायला सुरुवात केली आणि एक निराळ्याच प्रकारची प्रार्थना माझ्या पुढ्यात उभी राहिली. जीवन शिक्षण याच्या अभ्यासासाठी मी 8 महिने बोर्डीला होते.
तिथे रोज 2दा प्रार्थना घेतली जात असे. सकाळी घंटा झाली की 15 मिनिटे मौन कथाही असे. नंतर प्रार्थना. या प्रार्थनेत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या धर्मातील भजने, पदे म्हणायची असतात. गांधीजींच्या सेवाग्रामातील प्रार्थनेप्रमाणे ही जीवन शिक्षण पद्धतीतील प्रार्थना होती. संध्याकाळी मात्र मौन कथाही नसे, पण प्रार्थना सकाळप्रमाणेच असे. ती चुकवण्याकडे माझा फार कल. बंगल्याच्या पुढच्या बाजूच्या आवारात आम्ही प्रार्थनेला गोलाकार बसत असू. त्याचवेळी बंगल्याच्या मागच्या बाजूच्या वरांड्यापुढे निळा काळा समुद्र क्षितिजापर्यंत चमचम करत असे. निळा काळा समुद्र क्षितिजापर्यंत चमचम करत असे आणि नाजूक असे सूर्यबिंब पाण्याच्या लहरींना भेटायला उतरत असे. हा रंगांचा उत्सव सोडून त्या बेसूर भजनांना बसायचे माझ्या जीवावर ये. कुलपती कविवर्य ग ह पाटील कुलपती कविवर्य ग ह पाटील राग धरत, पण मी दुर्लक्ष करत असे. इकडे प्रार्थनेचा टाळ ऐकू येई आणि मी तिकडे वरांड्याच्या कट्ट्यावर बसून तो दर्यावरचा सूर्यास्त बघण्याचा आनंद लुटत असे. जीवन शिक्षण पद्धतीची जी जन्मभूमी सेवाग्राम, तिथेही आम्ही 4-6 दिवस स्टडी टूर म्हणून राहून आलो. तिथे तर सूर्योदयापूर्वी अंधार असताना प्रार्थना सुरू होई. मोठ्या पटांगणात चौकोन आखलेले असत. आपापल्या चौकोनात चरखा पेळू घेऊन बसायचे. प्रार्थना जे घ्यायचे त्यांच्या पुढे असलेला कंदील बारीक करत मौन कथाई आणि नंतर सर्वधर्मीय प्रार्थना. या प्रार्थना घेतल्याने सर्वधर्म समभाव निर्माण होणार नाही ही माझी खात्री झाली होती. प्रत्येक धर्माच्या प्रार्थनेचे हे गाळे मला पटत नव्हते, पण या पहाटेच्या प्रार्थनेत चरख्यावरील सूत सारखे तुटायचे, कारण माझे लक्ष आभाळात पसरलेल्या तारांगणाकडे असायचे आणि या प्रार्थनेची सक्ती असल्याने रसही आटून गेला होता. मग माझ्या हातात जेव्हा ही जीवन शिक्षण पद्धती शिक्षणात आणण्याची पाळी आली, तेव्हा त्या प्रार्थनेतील धर्माचे थोटांड मी काढून टाकले. पहिल्या टर्मला तेथे कर माझे जुळती खरा तो एकची धर्म, प्रभू माझी जीवन बाग फुलवा, सृष्टी तुला वाहुनी धन्य माते, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, जे का रंजले गांजले, अशा तऱ्हेच्या काव्यमय प्रार्थना निवडून देत असे. आणि दुसऱ्या टर्मला रोज गीताईचा एक भाग. एका वर्षात विद्यार्थ्याला गीता म्हणजे काय याची जाणीव तरी होत असे आणि एक चांगल्या काव्याची वही त्याच्या संग्रही असे. प्रार्थना म्हणून हे मी करत असे. ते योग्य होते की नाही कुणाला ठाऊक, पण त्या ढोंगाच्या थोतांडातून आणि जोखडा खालून निसटण्याचा मी प्रयत्न करून पाहिला हे मात्र नक्की. मी सर्व संत वाङ्मय माझ्या कृतीप्रमाणे वाचून काढले आहे. माणूस हा पाप करणारा प्राणी आहे. ही केलेली पापे धुवून काढण्यासाठी परमेश्वराला विनवणे म्हणजे प्रार्थना. तो कनवाळू आहे, आपण त्याचे पाडस आहोत. आपण केलेली पापे धुण्याचा त्याचा हक्कच आहे. हा श्रद्धेचा प्रभाव. त्यामुळे एकूण सर्व प्रार्थना माझे दुःख, माझे दारिद्र्य, माझे अपराध अशा मी आणि माझे या नको असलेल्या रंगाने रंगलेल्या आहेत. मी एकदा व्यंकटेश स्तोत्र वाचले. त्यात तर तो व्यंकटेश सौदा करायलाच असा काही बसला आहे. देवदासाने शेवटी स्तोत्र पठणाचे दरच दिले आहेत. पुत्रार्थीयाने 3 मास, धनार्थीयाने 21 दिवस, कन्यार्थीयाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा. देवाजवळ सुख मागायचे असेल तर माझ्या मते प्रार्थना एकच, ज्ञानेश्वरांची. ग्रंथ लिहून पुरा झाल्यावर त्या देवादिदेवाला विनवणारा पसायदानाची.
दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे मानशील तो ते लाहो प्राणी जात. ही प्रार्थना तिला पवित्र मंगल रूप देते. ती आदिशक्ती आणि तिच्याजवळ या दैवी पुरुषाचे हे मागणे हा एक मणिकांचन संयोग असतो. या प्रार्थनेत मी एकटाच नव्हे, अवघे विश्वच मंगलमय व्हावे ही विनंती आहे. एकचित्त मौन ही देखील एक प्रकारची प्रार्थना आहे. या प्रार्थनेला त्या आदिशक्तीकडे काही याचना करायची नसते. त्या निर्गुण निराकारात तद्रूप होण्याची ती एक लय असते. ही लय मी कन्याकुमारी जवळील विवेकानंद स्मारकाच्या ध्यान मंदिरात पाहिली. आमच्यासारख्या संसारबंधांनी देखील तिथे 15 मिनिटे नुसते बसून राहिले तरी किती प्रसन्न वाटते. मंदिरात शिरतानाच तनमनात मौन शिरायला लागते आणि बाहेर आल्यावर उजळून गेल्यासारखे वाटते. एकदा कोल्हापूरचे दत्ताबाळ यांचे आमच्या कॉलेजात व्याख्यान होते. प्रार्थना या विषयावर ते तासभर सुंदर बोलले. व्याख्यान संपल्यावर ऑफिसमध्ये ते मला म्हणाले, बाई तुम्ही घरी देवपूजा, ध्यान, जप वगैरे काही करता का? छे, काही करत नाही. पण असं का विचारलं? मी विचारले. आत्ता तुम्ही प्रार्थनाच करत होतात म्हणजे? मी आश्चर्याने विचारले. ते म्हणाले, मी तुमच्या प्राध्यापकांशी बोलत होतो तेव्हा तुम्ही त्या सागवानाकडे बघत रमला होतात ना? खरंच की. प्राध्यापकांना त्यांच्याशी बोलू द्यावे म्हणून मी चर्चेत भाग न घेता उजव्या बाजूच्या खिडकीतून बाहेर बघत बसले होते. ती माझी सवयच होती. तिथे तो मोठा सागवृक्ष तुऱ्यांनी बहरलेला होता. जरा वारा आला की त्याची मोठाली पाने हत्तीच्या कानासारखी फडफडत होती आणि त्याच लयीत ते मोठाले पांढरे नाजूक तुरे डुलत होते. बघण्यात रंगले होते खरेच. ती काय प्रार्थना होती? मी तसे म्हणताच त्यांनी एक विचार सांगितला. सृष्टीरूपाने प्रकट झालेल्या परमेश्वराच्या स्वरूपाशी इतके आवडीने एकरूप होणे म्हणजेच प्रार्थनाच, निर्व्याज प्रार्थना. पुन्हा माझे सहज त्या सागाच्या बहराकडे लक्ष गेले. छे, दत्ताबाळनी मला ही प्रार्थनेची जाणीव द्यायला नको होती असे वाटून गेले. इंदिरा संत यांचा प्रार्थनेतील रंगतरंग नावाचा लेख येथे समाप्त.